हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर इथं सम्यकच्या डब्याची तयारी चालू होती. आप्याचं वाटण केलं होतं मी रात्री, सकाळी दिवसभर भिजवून संध्याकाळी वाटलं होतं. तसं तर मग मी सकाळी वल्ल नारळ आणि कढीपत्ता त्यात शेंगदाणे भाजून टाकते आणि हे आहे आप्याचं वाटण. त्यात तांदूळ आणि उडदाची डाळ आहे फक्त. तुम्ही दुसरे पण बाकीचे डाळी मिक्स करू शकता. मी काही केलं नाही. याच्यात आप्पे डोसे पण करू शकतो, इडली पण करू शकतो. तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते करू शकता. आणि चटणीमध्ये मी नंतर चटणी फोडणीला टाकली का त्यात हा लिंबू टाकणार आहे. तर असं लग्नाचे व्हिडिओ काय मला करता नाही आले, म्हणजे कारण की कामातच एवढे बिझी होते की लग्नातले एवढे व्हिडिओ भरपूर मला ते बनवू शकले नाही. सम्यकला म्हटले काढत जा व्हिडिओ थोडे पण तिने काही काढले नाही. माझे स्वतःचे फोटो साड्याचे वगैरे जे घेतलेले आहे मी त्यातले म्हणजे असं कोणतेच हे काहीच करता नाही आलं. एन्जॉय तर गंज केला पण फोटो वगैरे व्हिडिओ काहीच काढता नाही आला मला. त्यामुळे मी काही जास्त पोस्ट नाही करू शकले. जेवढे मला काढता आले स्वतःला काम करून तेवढे मी टाकले. साखरपुड्याचे काही हळदीचे काही लग्नातले वेगळे असे टाकून दिले. जे काही फंक्शन आहे असे त्याच्याकडून काही मागितले व्हिडिओ पोस्ट करून दिले. तर असं तर ते टाकू शकले नाही मी, त्याबद्दल सॉरी. तर असं इथं चटणीला फोडणी दिली मी. तर जिरे मोहरी मिरची लाल मिरची ते अंबारी मसाला वगैरे टाकून दिला. तेल पण खूप तापलं होतं. त्यात ते माझ्या हातावर पण उडाला, फोड पण आला. काय करणार पण आता, चाललंय जसं होतं तसं करते. सम्यकची सकाळून शाळा आहे 7 वाजता. तर त्याला पटकन डबा करून द्यावा लागतो. आधी चटणी टाकते फोडणीला आणि आप्पे टाकते आप्पे पात्रात. तर मग सम्यकला उठवते. असं इतर याच्यात पण मी मिरची अंबारी मसाला वगैरे टाकून घेतला आणि त्यात ते गाठी राहतात ना अंबारी मसाल्यात, त्या फोडून घेतल्या व्यवस्थित. असं काही आहे हे टाकून घेते. चटणी पण अशी लाल मिरची अशी झाली व्यवस्थित, थोडीशी काही खाली गेलेली. शेंगदाणे ओलं नारळ म्हटलं की थोडंसं वरती जात असते पातेल्याची बाहेर. तर मुलांना शाळेत टाकायचं झालं ते आणायचं राहून इकडं राहिला ते वेगळंच, तिकडंच टाकलं. मी आईकडं रूम घेतली तिथेच. मुलांना जवळ पडतं काही. यांचं चालू होतं की सासरी जाऊ, म्हटलं नको, आपण इकडं सर्व वेगळं करू, मुलांचं आता आपण आपलं करून घेऊ. तर नाही म्हणता त्यांनी ऐकलं, करून घेतलं. मग ते बदली पण करून घेतली त्यांनी इथून औरंगाबादला. तर इथं मी भांडे लावत होते कालचे घासलेले, खरकाटे एका साईडला जमा करून दिले. तर व्हिडिओला सपोर्ट करत जा, सबस्क्राईब करत जा आणि शेअर कमेंट करत जा. व्ह्यूज पण कमी येतात, सबस्क्राईब पण खूप कमी. बघू आता पुढं कसं होतं, जसं जमेल तसं आता काढेल मी हा व्हिडिओ टाकेल तेव्हा मी करूनच केला असेल तिकडं हे करायला, पसारा आणायला गेलेली असेल. इथं त्रिशा चालली होती शाळेत, तिची पण तयारी करून दिली, तिला पण आपे वगैरे दिले करून. तर असं देशी तयारी वगैरे केली, तिला बाय केलं. तिचे पण फोनवर फोन चालू होते, तिकडं कशाला गेली, लवकर ये म्हणून. दोघांचा 36 आकडा बिलकुल जमत नाही. त्यात मम्मी आली 1:30-2 वाजता. तर आंघोळीला गेले ते. आता हे सकाळचं दूध घेतलेलं 10:30-11 वाजता ते तापवायचं राहून गेलं तर माझ्याकडून घाई गडबडीत. ते आता तापवायला ठेवलं. ही रात्रीची भाजी मामाला आणि मामीला त्यांना जेवायला बोलवलं होतं. चिकनची भाजी आहे,
मम्मीनेच बनवली होती. मी पोळ्या आणि भात टाकलं होतं. एवढं काही उरलेलं आहे, आता तेच खाऊ आम्ही. मामाने केळी काही खारी आणलेलं होतं. किचन वाटा वगैरे साफ करून झाला. तर असं सम्यक पण आलेला आहे शाळेतून. त्याने कपडे वगैरे बदलले, आंघोळीला गेला. तर हे इथं आम्ही चाललो होतो. हे आलं तर घ्यायला मिरव साफ केली आणि आंघोळ केली. आंघोळ वगैरे केली, निघलो करंजखेडला. तर असं काही धावपळ खूप चालू आहे. पुढचा व्हिडिओ मी नक्की टाकेल आता. पसारा भरताना हे ते कुत्रे पण रस्त्याने खूप आडवे येत होते. गाडीने पण खूप त्रास दिला आम्हाला. बॅटरी पण तशी डाऊन व्हायची, लवकर संपून जायची गाडीची. तर ती रिपेअर करत करत आलो. तरी जास्त जरी आम्हाला काही पाऊस लागला नाही, भरपूर लागला एवढं पण आम्ही भिजत नाही आलो, थांबत थांबत आलो. तर गाडीवरच व्हिडिओ घेतला. म्हटलं आता एवढं करू आणि बोलू म्हटलं काही. तर असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, लग्नातले व्हिडिओ काही टाकू नाही शकले मी, त्याबद्दल सॉरी. जमला आता ती कॅसेट आली तर ती मी तुम्हाला दाखवेल नक्की पूर्ण. तर तोपर्यंत एन्जॉय करा, माझे व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा. असं गाड्या हवा पण खूप सुटली होती. तर चला, पावसाचं वातावरण वाढत चाललं होतं. 4-5ला निघलो तर आम्ही 8:30ला पोहोचलो. तर चला, बाय.